सोलापुरातील प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट रजाक नबीसाब शेख यांचे वयाच्या 67व्या वर्षी आज रोजी दुःखद निधन झाले आहे। ॲडव्होकेट रजाक शेख यांची मोठी ओळख सोलापूर शहरासह जिल्ह्यात होती। रामवाडी भागात वास्तव्यास असलेले ॲडव्होकेट शेख यांनी आपल्या वकिलीतून अनेक गोरगरीब लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता। त्यांच्या दुःखद निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून रजाक शेख यांच्या जीवनावरील अल्पसा परिचय आपण या माध्यमातून जाणून घेऊयात। ॲडव्होकेट रजाक शेख यांचे वडील नबीसाब शेख हे तसे गिरणी कामगार होते। कर्नाटकातून उदरनिर्वाहासाठी ते सोलापुरात स्थायिक झाले। अत्यंत गरिबी परिस्थिती, संघर्षाचे जीवन जगत असताना प्रसंगी छोटे मोठे काम करत ॲडव्होकेट रजाक शेख यांनी सोलापूरच्या दयानंद विधी महाविद्यालयातून वकिलीचे शिक्षण पूर्ण केले। 1983 सालापासून वकिली क्षेत्रात त्यांचे पदार्पण झाले। वकिली करत असताना गोरगरीब वंचित लोकांना न्याय देण्याबरोबर त्यांना मदत करण्याचे काम ॲडव्होकेट रजाक शेख यांनी केले। न्याय मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे प्रसंगी फी नसली तरी ॲडव्होकेट रजाक शेख यांनी अनेकांना मोफत कायदेशीर सल्ला देऊन प्रसंगी त्यांचे प्रकरण कोर्टात लढवून त्यांना न्याय मिळवून दिला। विविध गाजलेल्या खटल्यांमध्ये सोलापूर कोर्टात अभ्यासू मुद्दे मांडून अल्पावधीतच ॲडव्होकेट रजाक शेख यांनी आपला एक वेगळाच दबदबा निर्माण केला होता। ॲडव्होकेट रजाक शेख यांचा युक्तिवाद ऐकण्यासाठी अनेक लोक आवर्जून उपस्थित राहायचे। अभ्यासू, हजरजबाबीपणा, सर्वांशी असलेले स्नेहाचे संबंध यामुळे ॲडव्होकेट रजाक शेख यांची सोलापुरात वेगळीच छाप निर्माण झाली होती। ॲडव्होकेट रजाक शेख यांनी वकिली करत सोशल कॉलेज तसेच उस्मानाबाद लॉ कॉलेज येथे लेक्चरर म्हणूनही काही महिने काम केल्याची आठवण त्यांचे बंधू महबूब शेख यांनी करून दिली आहे। 2007 साली सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून देखील ते निवडून आले होते। अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी वकिलांच्या समस्या दूर करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती। अध्यक्षपदाच्या कार्यकाळात एका वकिलाला मारहाण केल्याप्रकरणी त्यांनी थेट पोलीस आयुक्त कार्यालयावर काढलेला मोर्चा देखील लक्षवेधी होता। ॲडव्होकेट रजाक शेख यांची वकिली मुंबई पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात गाजलेली होती। अनेक मोठ्या प्रकरणात ते मुंबई पुण्याला देखील जाऊन कोर्ट कामकाज पाहायचे। ते वकिली क्षेत्रात त्यांनी हजारो केसेस लढल्या आणि जिंकल्या देखील। अनेकांना न्याय मिळवून दिला। हे सर्व सुरू असतानाच ते 2014 साली किडनी विकाराच्या आजाराने त्रस्त झाले। तेव्हापासून ते वकील क्षेत्रात थोडे लांबच होते। वकील क्षेत्रापासून लांब असले तरी रामवाडी येथील गुलामाने रसूल सीरत कमिटीचे ते संस्थापक अध्यक्ष राहिले आहेत। वकील क्षेत्राबरोबर समाजातील अनेक गोरगरीब लोकांना देखील सोबत घेऊन त्यांनी सामाजिक कार्य केले। या संकटाच्या वेळी त्यांचे बंधू ॲडव्होकेट इस्माईल शेख यांची देखील मोलाची भूमिका पाहायला मिळाली। तर दुसरे बंधू महबूब शेख यांनी देखील अनेक गुंतागुंतीच्या कोर्ट केस प्रकरणात हातभार लावला। ॲडव्होकेट रजाक शेख यांचे चिरंजीव ॲडव्होकेट सिराज शेख हे देखील वकिली क्षेत्रात असून वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत ते देखील गेल्या अनेक वर्षापासून न्यायदानाचे काम सोलापूर कोर्टात करत आहेत। राजकीय, सामाजिक विविध क्षेत्रात ॲडव्होकेट रजाक शेख यांनी हजारो माणसे जोडली होती। सर्व समाजातील प्रतिष्ठित लोकांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते। 2 दिवसांपूर्वी त्यांना त्रास होत असल्याने सोलापूरच्या श्री मार्कंडे सहकारी रुग्णालयात त्यांना ऍडमिट करण्यात आले होते। उपचाराला त्यांनी चांगला प्रतिसाद देखील दिला होता। मात्र अचानक त्यांची तब्येत खालावली आणि सोमवार 14 जुलै रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनाची वार्ता ऐकताच अनेकांना धक्का बसला। अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला। त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे। त्यांच्यावर मोदी कब्रस्तान येथे अंत्यविधी करण्यात आला। ॲडव्होकेट रजाक शेख यांना लोकप्रधान न्यूज चॅनल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली।